अंतःकरणामध्ये चैतन्याचा विविध प्रकाश असतो हे आपण पाहिलं. दोन प्रकारचा प्रकाश असतो. कसा असतो तर सामान्य प्रकाश भिंतीवर आणि दुसऱ्याच्या आरशामधून टाकलेला कवच असतो. त्या कवचाच्या सामान्य प्रकाश असतो आणि याचाही विशेष प्रकाश असतो. कवचाचाही विशेष प्रकाश असतो. बरोबर आहे. आता विचार चाललेला आहे प्रमाण चैतन्य व प्रमाण चैतन्य. किती कशाचा विचार चालला आहे? प्रमाण चैतन्य व प्रमाण चैतन्य या दोन गोष्टींचा विचार चालला आहे. बरोबर आहे. तुम्हाला पहिल्यांदा प्रमाता कोणाला म्हणायचं हे सांगितलेलं आहे. प्रमाण चैतन्य प्रमा चैतन्य हे कोणाचा प्रमाता चैतन्य हे कोणाचं नाव आहे? आभास अंतःकरण. बरोबर आहे. आभास सहित अंतःकरण हे प्रमाता आहे. प्रमाता म्हणजे प्रमाता चैतन्य. मग अंतःकरण आभास सहित आहे तर लंबायमान अंतःकरण की वृत्ती ही आभास रहित असेल का? त्याच्यामध्ये सुद्धा आभास असेल. बरोबर आहे. अंतःकरणामध्ये जे असेल ते इंद्रियाच्या बेळामधून नळामधून विषयापर्यंत पोहोचलं तर तेच त्याच्यामधून जाणार ना. जर विहिरीत कचरा शेवाळ असेल तर विहिरीतून काढून नालीमध्ये टाकलं तर त्या अळ्यापर्यंत तो कचरा शेवाळ जाणार. चिखल असेल तर चिखल पण जाणार. तशाच तऱ्हेने अंतःकरणामध्ये जर आभास असेल तर नळीमधून विषयापर्यंत तो आभास जाणार. बरोबर आहे. अंतःकरण वृत्ती गेली की तो आवाज पण जाणार. बरोबर आहे. तशी अंतःकरण वृत्ती आवाज सहित आहे. म्हणून आवाज सहित अंतःकरण वृत्तीला प्रमाण चैतन्य झालाय. आवाज सहित अंतःकरणाला काय म्हणायचं? प्रमाता चैतन्य म्हणायचं. आवाज सहित अंतःकरण वृत्तीला काय म्हणायचं? प्रमाण चैतन्य म्हणतोय. आणि आवाज सहित अंतःकरण वृत्ती घटाच्या आकाराची झाली तर त्याला काय म्हणायचं? झालं ना. किती वेळाला ठोकून 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 दळून दळून सगळं घेतला का नाही ना. वाचून आता पुढे जातोय. जसे आभास सहित अंतःकरण प्रमाता आहे ना. वर या प्रमाता चैतन्य जशी अंतःकरण वृत्ती आवाज सहित आहे म्हणून आवाज सहित अंतःकरण वृत्ती प्रमाण चैतन्य. अंतःकरणाची आवाज सहित वृत्ती जी घटाकार होती ती प्रमा म्हणजे काय? यथार्थ या म्हणण्याने प्रमावृत्तीस उत्पन्न होण्यास कारण इंद्रिय आहे. प्रमावृत्ती निर्माण होण्यासाठी त्या अंतःकरणाची आवाज सहित वृत्ती जी घटाकार होती ती प्रमा म्हणजे काय? यथार्थ खरं नाही. या म्हणण्याने प्रमावृत्तीस उत्पन्न होण्यास कारण कोण आहे? इंद्रिय आहेत. प्रमा निर्माण होण्यास
कारण कोण आहे? इंद्रिय. इंद्रिय जाग्यावर नसतील प्रमा होणारच नाही. बरोबर. म्हणून प्रमा इंद्रियजन्य म्हटली आहे. काय 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 प्रमाचा अर्थ काय? इंद्रियाने होणार ज्ञान. काय काय म्हणतात? इंद्रियाने होणार ज्ञान. ह्या ज्ञानाला काय म्हटलेलं आहे? प्रमा. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान आहे ना. आता इथे मी हा लॅम्प पाहतो, हे खरं का खोटा? हा लॅम्प आहे, हे म्हणतोय, हे खरं का खोटं? हे ग्लास आहे, हे ज्ञान मला डोळ्यात आलं, हे खरं का खोटं? हा पंखा आहे, हे मला त्वचेने ज्ञान झालं, खरं का खोटं? खरं. तुम्हाला समजतंय ना की हे खरं आहे ना. तर ही प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. याला कारण इंद्रिय. इंद्रिय बंद करून बसले, ज्ञानच होणार. आज एक मुलगा आला होता, त्याला बोलताही येत आणि ऐकताही येत. तुम्ही ते काही गोंगाट केलं, त्याला काहीच सांगत. त्याच्या नावाने हाक मारली, हो देतो, ऐकू येत. पण आतमध्ये काय चाललेलं आहे त्याचं उत्तरही देता येत, बोलता येत, फक्त डोळ्याने पाहतो है ना. जे इंद्रिय नसतील तर तुम्हाला ज्ञान होणार नाही. बरोबर. कारण ते जे ज्ञान होत आहे ही इंद्रिय बाहेर गेली तरच होत. इंद्रियाच्या तर्फे अंतःकरण वृत्ती बाहेर गेली तरच ते ज्ञान होत, नाही तर होणार नाही. तुम्ही डोळे मिटले, आता रूप कुठल्याही रूपाचं ज्ञान होणार. तुम्ही कानात गच्च बोट घातली, आता पंख्याचा आवाज येणार. मी लाऊडस्पीकर लावून बोललो तरी तुम्हाला ऐकू येणार. बरोबर आहे. उलटरोग झाला तर स्पर्श ज्ञान त्याचं संपून जातं. तर इंद्रिय नसेल तर ज्ञान होत नाही, आणि इंद्रिय असेल तर ज्ञान होत. मग या ज्ञानाला काय म्हणायचं? इंद्रियजन्य ज्ञान अथवा प्रमा. याला काय म्हणायचं? इंद्रियजन्य ज्ञान बरोबर प्रमा. बरोबर आहे. याला काय म्हणायचं? इंद्रियजन्य ज्ञान. हे ज्ञान आहे, खरं ज्ञान आहे, पण ते इंद्रियाने उत्पन्न होणारं ज्ञान. हे ज्ञान कसं आहे? इंद्रियाने उत्पन्न होणारं ज्ञान. बरोबर आहे. म्हणून ही प्रमा लिहा, इंद्रियजन्य म्हटली पाहिजे. हे प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. याला काय म्हणायचं? इंद्रियजन्य. बरोबर आहे. प्रमाचं लक्षण काय? प्रमेचं लक्षण काय सांगा ना. अंतःकरण वृत्ती विषयाकार झाली की त्याला काय म्हणतात? इंद्रियकरण वृत्ती आभास अंतःकरण वृत्ती विषयाकारात झाली तर त्या ठिकाणी चैतन्य आभास चैतन्य पण विषयाकार होत. तेव्हा त्याला काय म्हणतात? प्रमा. बरोबर आहे. प्रमा कशी असते? निर्णय करून टाका. इंद्रियजन्य.
प्रमा कशी असते? प्रमा कशी असते? इंद्रियाने उत्पन्न होणारी कोण असते? प्रमा म्हणजे इंद्रियजन्य ज्ञान. काय प्रमाचा अर्थ काय? इंद्रियजन्य ज्ञान याचाच अर्थ काय? प्रमा आहे ना. आता नुसतं ज्ञान असेल तर ती प्रमा असेल की नाहीच? नाही. ते ज्ञान इंद्रियजन्य आहे की नाही हे आपण, इंद्रियजन्य असेल ज्ञान तर त्याचं नाव, आणि इंद्रियजन्य नसेल तर तिला प्रमा म्हणायचं नाही. लक्षात येत आहे का? बरोबर आहे. इंद्रियजन्य ज्ञानाचं नाव काय? प्रमा. बरोबर आहे. आणि जर इंद्रियाने जन्य ज्ञान नसेल तर तिला प्रमा म्हणायचं नाही. बरोबर आहे. तिला काय म्हणायचं ते नंतर, पण तिला प्रमा म्हणायचं नाही. इंद्रियजन्य ज्ञान असेल तरच प्रमा, आणि प्रमा जे असेल ते इंद्रियजन्यच असेल. झालं निर्णय. पण प्रमा सोडून इतर ज्ञान असतं की नसतं? असतं है ना. मग त्याला इंद्रियजन्य म्हणायचं की नाही? नाही. बरोबर आहे. इंद्रियाने उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाचं नावच प्रमा है ना. आणि इंद्रियाने उत्पन्न न होणारं ज्ञान असेल तर त्याला प्रमाचं नाव ठेवू शकत नाही. पण असं ज्ञान असतं की नाही? असतं. या म्हणण्याप्रमाणे प्रमा उत्पन्न होण्यास कारण इंद्रिय, म्हणून प्रमा इंद्रियजन्य म्हटले है ना. आता केवळ चैतन्य जो ज्ञान स्वरूप आहे त्या ठिकाणी प्रमाचा व्यवहार होईल. काय? केवळ चेतन स्वरूप आहे, केवळ ज्ञान स्वरूप आहे, त्या ठिकाणी प्रमा असा व्यवहार होईल का? नाही. प्रमाचा व्यवहार कधी होईल? परत लक्षात ठेवा. तरच हा महत्वाचा. आणि इंद्रियजन्य नसेल तर पण ज्ञान असू शकतो, त्याला स्वरूप ज्ञान. केवळ चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी प्रमाचा व्यवहार होत नाही. आता अंतःकरण नाही ना, हे अंतःकरण आहे. हे अंतःकरण विषयाकार होतो की नाही? अंतःकरण विषयाकार होतो की नाही? बरोबर आहे ना. इंद्रियाच्या गोळांमधून, छिद्रांमधून बाहेर गेलं तर त्याला काय म्हणतात? ते विषयाकार होत. बरोबर आहे. त्याला काय म्हणायचं? अंतःकरण वृत्ती. काय म्हणायचं? वृत्तीरूप अंतःकरण बाहेर जात. पण मग मला तुम्ही सांगा, सगळं अंतःकरण है ना बाहेर जात की नाही? हा, सगळं अंतःकरण बाहेर जात की नाही? नाही. बरोबर आहे. काही अंतःकरणाचा भाग असा लांब पर्यंत जातो. हो, तळ्यातलं पाणी काढलं आणि आज तुम्ही सगळ्या पेरूच्या झाडांना दिलं पाणी, तर त्याच्यातलं काहीच पाणी 1,00,000 लिटर पेरूच्या झाडांना मिळालं, पण बाकीचे 99 लाख त्या तळ्यातच आहे. समजलं ना? मग चालेल.
सर्व अंतःकरणाचा परिणाम विषयाकार वृत्ती होत नाही. मिळालं अधोरेखाटन. संपूर्ण अंतःकरणाचा परिणाम म्हणून विषयाकार वृत्ती होत नाही. मग काय म्हटलंय? फक्त बाह्य देशात गेलेला वृत्ती विभाग विषयाकारा होतो. बरोबर आहे? काय म्हटलंय? सर्व अंतःकरणाचा परिणाम विषयाकार वृत्ती होत नाही. संपूर्ण अंतःकरण विषयाकार वृत्ती रूप होत नाही. सगळं पाणी वाहून गेलं तळ्यात, है ना, तर गोष्ट वेगळी. तळ्यात पाणी 99 लाख लिटर राहतात आणि 1 लाख लिटर वापरलं गेलं, तर 1 लाख लिटर ही अंतःकरणाची वृत्ती विषयाकारा वृत्ती झाली. अंतःकरणाचा परिणाम विषयाकारा वृत्ती झाला. सर्व अंतःकरण असं विषयाकारा बोलत नाही. झालं? फक्त बाह्य देशात गेलेला वृत्ती विभाग विषयाकारा होतो. अधोरेखा करा. म्हणून प्रमाण म्हणजे काय? साबास अंतःकरण वृत्ती आणि प्रमारूप अंतःकरण वृत्ती म्हणून विषयाकारा साबास वृत्ती. काय काय म्हणतात? साबास अंतःकरण वृत्ती आणि केवळ अंतःकरण वृत्ती. प्रमाण आणि प्रमारूप अंतःकरण वृत्तीचा अत्यंत भेद नाही, है ना. साबास अंतःकरण वृत्ती प्रमाण, विषयाकारा साबास अंतःकरण वृत्ती प्रमावृत्ती. साबास अंतःकरणाची वृत्ती याचं नाव काय? प्रमाण. विषयाकारा साबास अंतःकरण वृत्ती याचं नाव काय? याचं नाव काय? प्रमावृत्ती. बरोबर आहे? या दोन्हीही भेद नाही. अशा रीतीने जेव्हा अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाऊन घटादी विषयाकार होते तेव्हा बाह्य पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान होते. अधोरेखा करा. काय 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 अर्थ? जेव्हा अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाऊन घटादी साबास अंतःकरण वृत्ती हे महत्वाचे. साबास अंतःकरण वृत्ती बाहेर जाऊन घटादी विषयाचे आकार होते तेव्हाच बाह्य पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान वर या प्रमा होते. हे लक्षात आलं का? काय? जेव्हा साबास अंतःकरण वृत्ती इंद्रियाच्या प्रणालीमधून बाहेर जाऊन कशी बनते? घटाकार विषयाकारा बनते तेव्हा त्या विषयाचं ज्ञान होतं. त्याला काय म्हटलंय? प्रमा. काय म्हटलंय? प्रमा. प्रत्यक्ष ज्ञान होते त्यालाच काय म्हणताय? प्रत्यक्ष ज्ञान होते. हे झालं की कशाचा विचार झाला? प्रमाण. साबास अंतःकरण वृत्ती काय? प्रमाण. विषयाकारा साबास अंतःकरण वृत्ती प्रमाण. हे दोन ह्याच्यामधला फरक पाहिला. काय झालं? साबास अंतःकरणा वृत्ती प्रमाण, विषयाकारा साबास अंतःकरण वृत्ती प्रमा. हा भेद पाहिजे, है ना. आता आत्मज्ञान व ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार
है ना. आता काय शिकलं, ज्या करता बाह्य पदार्थाच्या प्रत्यक्ष ज्ञानाची रीती सांगितली, त्या आत्मज्ञानाच्या प्रत्यक्षाची आता रीती सांगायचं काय. जीवनाचं उद्देश काय, जीव ब्रह्माचं आहे, त्याचं साधन काय, ब्रह्मज्ञान है ना. आत्मज्ञान ब्रह्मज्ञान एकच आहे ना. त्या आत्मज्ञान ब्रह्मज्ञानाच्या प्रत्यक्षाची आता रीती सांगायचं. कशाची, ब्रह्मज्ञानाच्या प्रत्यक्षाची रीती सांगायची. याच्या अगोदर काय सांगतात, बाह्य गोष्टीचा विषयाचा प्रत्यक्ष कसा होतो ते सांगितलं है ना. कसं सांगितलं, अंतःकरण इंद्रियांमधून अंतःकरणाची बाहेर गेलेली वृत्ती आणि ती विषयाकार अंतःकरणाच्या वृत्तीसह आवाज सहित अंतःकरण वृत्ती हे काय साधन झालं, म्हणजे प्रमाण. प्रमेचं साधन प्रमाण, बरोबर. पण सावास अंतःकरण वृत्ती विषयाकार बनली की झाली प्रमाण. प्रमा म्हणजे इंद्रियजन्य ज्ञान, म्हणजे प्रमाद आहे, बरोबर आहे. तर बाह्य विषयाचं ज्ञान कसं होतं, अंतःकरण लंबायमान होतं. त्या त्याला अंतःकरणाची वृत्ती म्हणतात. त्या अंतःकरणाच्या वृत्तीमधून अंतःकरणाचा आवाज बाहेर निघतो. आता ती अंतःकरणाची वृत्ती, सावास अंतःकरणाची वृत्ती विषयाकारा झाली रे झाली का, काय म्हणते प्रमा, बरोबर आहे. सावास अंतःकरण वृत्ती प्रमाण, सावास अंतःकरण वृत्ती विषयाकारा झाली का, तिला काय म्हणायचं, प्रमा. काय म्हणायचं, प्रमा, बरोबर आहे. बाह्य विषयाचं ज्ञान कसं होतं हे सांगितलं. अंतःकरण लंबायमान होतं, त्याचा आभास पण राहतो, आणि जो अंतःकरणाची वृत्ती त्या आकाराची बनते तेव्हा तो आभास पण त्या आकाराचा बनतो, विषयाचा आकाराचा बनतो, आणि विषयाचं ज्ञान आपणाला मिळून जातं, बरोबर आहे. झालं. प्रमा कशी होते, इंद्रियजन्य ज्ञान कसं होतं याची रीत पाहिली. ही रीत कशासाठी आहे, आता कोणाला जाणायचं, ब्रह्म आत्मज्ञान ब्रह्मज्ञान याचा प्रत्यक्ष कसा होतोय हे आपल्याला समजून घ्यायचं. कशाचं, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान याचा प्रत्यक्ष कसं होतो. याकरता बाह्य पदार्थाचा प्रत्यक्ष ज्ञानाची रीती सांगितली. कशासाठी, आत्मज्ञानासाठी. या आत्मज्ञानाच्या प्रत्यक्षाची आता रीती सांगतात, त्याची रीत सांगतात. आता जो जीवात्मा किंवा आत्मा किंवा अंतःकरण बुडात कुठे आहे सांगा, शरीराच्या, बरोबर आहे. मग तो आत्मा जो बसलेला आहे तो कुठे बसलेला आहे, कुठे बसलेला, शरीराच्या, बरोबर आहे. मग आता अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाऊन काही उपयोग आहे का, नक्की नक्की झालं. कारण ज्याचं ज्ञान करायचं आहे ते कुठे बसलेला, आताच बसलेला. आणि तुम्ही बाहेर शोधायला निघाल तर तो सापडेल का, लक्षात आलं का. मग ज्याचा तुम्ही शोध घेता
त्याचा ठाव ठिकाणा तुम्हाला माहीत पाहिजे ना, त्याची जागा कुठे हे माहीत पाहिजे ना. वर्म तर कळलं पाहिजे ना की तो नेमका कुठला आहे. तो वर्म कळलं का तुम्हाला? कुठे आहे? आतमध्ये. मग आतमध्ये आहे तो, हे कळलं का तुम्हाला? मग आता त्याला काशीला, रामेश्वरला, द्वारकेला, मथुरेला शोधून काही उपयोग आहे का? बरोबर ना. कधी उपयोग नाही? गुरुजवळ बसले आहे. बरोबर. पण त्याच्या अगोदर बाहेर शोधण्याचा प्रयत्न आहे की नाही? आहे. कशामुळे? अंतःकरण त्या देवाला शोधायचं आहे, त्या देवाला शोधायचं आहे. कुठं आहे तो? कुठं आहे तो? शोध करेल, मन एकाग्र होईल ना. कोणाला शोधणार नाही, दुसऱ्याला शोधणार नाही, देवाला शोधायचं. आणि तो कुठे देव बसलाय याच्यासाठी तुम्हाला गुरु जवळ बसावं लागेल, विचार सागर शिकावा लागेल. तो सांगेल की बाबा रे, की तो बसलाय कुठे? आतमध्ये बसलाय. बरोबर. मग आता जो आतमध्ये बसलाय त्याचा शोध तुम्ही बाहेर घेण्यामध्ये काही अर्थ आहे का? काशी, रामेश्वर, इकडे तिकडे. मग लोक काशी रामेश्वर कशाला जातात? देवाचा शोध घेण्यासाठी तरी जातात. तो प्रदेश, लोक सगळं बघायला मिळतं ना. काय झाडी, काय डोंगर, असंच होणार. काय गंगा, हेच बघण्यासाठी जातो की नाही? देवाचा शोध घेण्यासाठी कोण करतो? प्रामाणिकपणे सांगायचं. आम्ही देव शोधायला नाही, देश बघायला जातो, तीर्थ बघायला जातो. तीर्थामध्ये अनुभव पुण्य मिळेल याच्यासाठी, देव शोधण्यासाठी. मग आपलं जीवनाचं लक्ष काय तेवढं कळलं का तुम्हाला? काय? परमेश्वराचा शोध, परमेश्वराचं अनुसरण, ही परमार्थ वस्तू कशी आहे ती समजून घ्यायची. हे जीवनाचं उद्दिष्ट. हे लक्षात ठेवलं तर मग गडबड होत नाही. एकदा मला शोधायचं काय हे कळलं, मी कोणाचा शोध घेतोय हे कळलं, जीवनाच्या जीवन मरायच्या अगोदर कोणाला शोधायचं आहे हे समजलं. याला एकदा गुरुच्या जवळ बसून समजून घेतलं की आपला शोध थांबतो. याच्या पलीकडे सा काष्ठा सा परागती, ही मर्यादा आहे, हे परागती आहे, याच्या पलीकडे जाणार नाही. मग आपण काय होतोय, ही मनाची जी तगमग आहे किती जणांची असते हे थोडं वेळ माहित नाही. की तगमग मला देव शोधायचा, मला देव शोधायचा आहे, मला याच जन्मामध्ये देवाला प्राप्त करायचं, अशी ज्याला तीव्र तळमळ असेल, तगमग असेल, व्याकुळता असेल, तोच माणूस काय करेल? गुरुला ढूंढेल. गुरु हिमालयात असेल तर हिमालयात जाईल, त्याच्यासाठी घर सोडावं लागलं तर घर सोडेल. तोच माणूस आणि त्याला प्राप्त, देव त्याला सहाय्य करतो आणि त्याला प्राप्त. याच जन्मामध्ये त्याला परमेश्वराचं दर्शन म्हणजे साक्षात्कार होतो. बरोबर आहे. तर तुम्हाला देवाने ज्या आपणाला ज्या मेरुमण्याप्रमाणे असणाऱ्या मनुष्य योनीमध्ये कशासाठी आणलेलं हे समजलं का? समजलं का?
जनावर खाणं पिणं एखाद्या मादीला प्राप्त करून त्याच्यापासून आपला वंश वाढवणं, झोपणं आणि एक दिवशी पाय तडफडून मरण, याच्यापेक्षा प्राण्याचं जीवनाचं काय उद्दिष्ट आहे? मला काहीच नाही. पण हे असं काय खाऊन पिऊन भोगून पोराला उत्पन्न करून एक दिवस ICU मध्ये नाकाला प्राण लावून मरण, हे मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट नाही. जन्म मरणावर चिरा टाकून द्यायचा ते कुठे याच जन्मामध्ये, बाकीचं काही करायचं नाही. त्या परमेश्वराचा शोध घ्यायचा, साक्षात्कार करायचा, तो मी आहे असा अनुभव करायचा. मी शरीर नाही, माझा जन्म होत नाही, माझा मृत्यू होत नाही, मला भवसागर होत. जितकं जितकं तुम्ही हे थोतांड उभं केलेलं आहे, हे सगळं थोतांड माझ्यासाठी नाही, हा आपल्याला काय करायचं, निर्णय करायचा. कशावरही विश्वास बसत नाही. हे खोट आहे, 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 असंच होत. तर हे जे सगळा प्रपंच खोटा ठरवणार, याचं जे बळ आपल्याला मिळतोय, ते ज्याच्यामुळे मिळत आहे तो आत्मा आहे. तो आत्मा कसा आहे त्याचं ज्ञान करून घेणं या मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट. मनुष्य जीवनाने हे उद्दिष्ट प्राप्त झाल्यानंतर तो मनुष्याला काय काय मिळतं? तो मनुष्य स्वतंत्र होतो, तो मनुष्य सर्वज्ञ होतो, तो मनुष्य निर्भय होतो. त्या मनुष्याला करण्यासारखं काहीच राहत नाही, त्या मनुष्याला प्राप्त करण्यासारखं काहीच नाही. त्याच्या मनाच्या भूतकाळाच्या काळज्या स्मरण संपलेली असतात. भविष्य काळात काय होईल याच्या सगळ्या काळज्या संपलेल्या असतात. मेल्यानंतर माझं श्राद्ध करतील का नाही करतील ही काळजी संपलेली असते. बरोबर आहे. म्हातारपणात माझं काय होईल याच्या या सगळ्या काळज्या, खंती, श्रम सगळे संपून जातात. आणि याच्यासाठी हे श्रम तुम्ही करताय हे पहिलं समजून घ्या. आणि हे समजणार नसेल तर मग हा व्यर्थ काळ तुम्ही घालवता, व्यर्थ. बरोबर आहे. तर जाऊया पुढे सरूया. शरीराच्या आत असणाऱ्या आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते है ना, तेव्हा अंतःकरण वृत्ती बाहेर जाण्याचं काही कारण नाही का बाबा? उत्तरही दिलंय, कारण आत्मा आत आहे. त्या आत्म्याकडे अंतःकरण वृत्ती गेली है ना, आतल्या आतच आहे ना. हे कुठे घराबाहेर जाण्याचं काय कारण नाही, आतल्या आत जाऊन जाणायचंय. अंतःकरण वृत्ती गेली म्हणजे तिचा आश्रय कोण होते? ती आत्माश्रित अज्ञानाचा आवरणाचा नाश करते. काय करते? अंतःकरण वृत्तीचा हा अंतःकरण वृत्तीचं हेच कार्य आहे की समोरच्या वस्तूचं आवरण फाडायचं, टरा फाडायचं. कसं? अंतःकरण वृत्तीचं कार्य तुम्हाला समजलं का? काय? समोरच्या विषयाचं जेवढं म्हणून आवरण असेल तेवढं टरा फाडून द्यायचं, बाहेर फाडून द्यायचं. मग जसं विषयाचं आवरण फाडून देतं तसंच आत्म्याचं आवरण देखील फाडून नाही देणार का? आत्म्याचं आवरण कोण? अज्ञान.
कोण? आत्म्याचं आवरण कोण? अविद्या, अज्ञान आहे ना. ते आत्मा, ते अज्ञान कुठे राहतं? आत्म्यावरच राहतं. ते आत्म्यावर असणार जे आवरण आहे ते काय पाडणार? अंतःकरण वृत्ती टरा फाडून दिलं फाडून. आता त्या अंतःकरण वृत्तीमध्ये असणाऱ्या आभासाला काही काम आहे का? का बरं? आत्मा तो स्वयंप्रकाश आहे ना. झगझग झगझग चमचम चमचम चमकतोय. चला, आत्माश्रित अज्ञानाचा आवरणाचा नाश करते. मग आत्मा निरावरण झाला ना. निरावरण म्हटलं आवरण रहित आत्मा झाला ना. मग स्वप्रकाशाने काय ज्ञान होते? सचित आनंद रूपाने ज्ञान. बरोबर आहे. यालाच काय आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान. आणि हेच काय आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान आणि हेच काय ब्रह्मज्ञान. याच्यासाठी काय करावं? काय करावं? इंद्रियाचा स्वभाव काय सांगा. इंद्रियाचा स्वभाव काय? अंतःकरण वृत्तीला प्रत्येक वेळेला बाहेर घेऊन जायचं. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. जसं तुम्ही बाजारात गेला ना, तो बघ कपडा, ते बघ खेळणं, मग ते बघ लाडू आहेत, ते बघ शेव तिकडे, ते बघ त्या तिकडे. आणि दंतन म्हणते नाही, हे पण उपयोगाचं आहे. हा साबण आहे, हा पण उपयोग आहे. मॉलमध्ये जा, तुमची काय परिस्थिती. गेल्यात कधी मॉलमध्ये? हा, हे पण उपयोगाचं आहे, हे पण उपयोग आहे. द्या, 2 द्या, 3 द्या, 4 द्या. तेच काय होतं? इंद्रियाचं काम केलं. इंद्रिय ही दरवाजा आहे. हे उघडून दाखवतात कोणाला? अंतःकरणाला. बघ किती हे सुंदर आहे. आणि ह्याच्यामध्ये काय याचा लाभ? सौंदर्याचा लाभ घे, सुगंधाचा लाभ घे, स्वादिष्ट गोड पक्वानाचा लाभ घे, कूलरची हवा घे. ठीक आहे. नाही तर एसीची हवा घे. जायचं 4 चाकीने जा, हे ना. इंद्रिय तुम्हाला रोज 24 तास झोप सोडून सारखी बाहेर हे बघ, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा करत असतात. बरोबर. मग अशा वेळेला तुम्हाला आत्म्याला बघण्याचा वेळ तरी असतो का? नाही ना. आत्म्याला बघायसाठी काय करावं लागेल? इंद्रिय जी अंतःकरण वृत्तीला बाहेर घेऊन विषयाकार बनवत असतात, त्या इंद्रियाची द्वार बंद करायला. मग संयमाची धाटी, इंद्रिय कोंडिली कपाटी हृदयाची. इंद्रिय कोंडिली कपाटी हृदयाची. आहे का नाही? आहे ना. पण हे करण्यासाठी हे करावं लागलं. बरोबर आहे. माऊलीने सगळं समजावून सांगितलं आहे. याचाच अनुवाद केला. सांगा, समजावून सांगा. हो, थोडक्यात काय सांगितलं? जर तुम्हाला आत्मकृपेने, देवकृपेने, भगवत कृपेने, गुरु कृपेने, शास्त्र कृपेने तो आत्मा परोक्ष रूपाने समजला. बरोबर आहे की आत्मा आहे. मग आता त्याला प्रत्यक्ष पाहण्यासाठी
जसं तुम्हाला अंबेजोगाईत असल्यानंतर अरे बाबा तिकडे कोणीतरी स्वामीजी आहे, स्वामीजी नावाचे साधू बसलेले आहेत, मग इथे तुम्हाला राहून का भेटतील का? मग तुम्हाला तिकडचे सगळे व्यवहार बंद करून वेळ काढून तुम्हाला इथे यावं लागेल. मग घडीभर तुम्ही त्यांच्याशी बोला, ते काय आहेत, तो नमुना काय आहे ते तुम्हाला कळेल. बोलण्यातून चालण्यातून सगळ्यातून समोरचा माणूस काय आहे असा अंदाज लागतो की नाही. आज त्या माणसाचा साक्षात्कार लक्षात येतोय का? मग सदैव बाहेर जाणारी इंद्रिय अंतःकरण बुद्धीने निश्चय केला नाही, आता मला काय करायचं, आत्म्याचं दर्शन करायचं. मग या बुद्धीला या इंद्रियांना सांगावं लागतं की तुम्ही चूप बसा, बस काहीही करायचं नाही, बंद राहत बाहेर आम्हाला न्यायचं नाही. मग अंतःकरणाची वृत्ती आतल्या आत काय करेल, त्या आत्म्याकडे जाईल. बरोबर आहे? त्या आत्म्यावर अज्ञानाचं आवरण आहे. अंतःकरण वृत्तीचा स्वभाव आहे की आवरण टरा फाडायचं. मग त्या आत्म्यावर त्या अज्ञानाचं आवरण पण ते अंतःकरण वृत्ती फाडून देईल. आता तो निरंजनासारखा त्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये बसलेला तो आभास आहे, त्या आभासाचं काही काम राहिलंय का? नाही राहिलंय. मग आत्म्याचा ज्ञान करण्यासाठी कोणाची जरुरी आहे? अंतःकरण वृत्तीची. कोणाची? बरोबर आहे ना? आभास म्हणजे फलवृत्तीची जरुरी नाही. कोणाची जरुरी आहे? अंतःकरण वृत्तीची. अंतःकरण वृत्ती आत्माकारात झाली की ते आवरण फाडते. बरोबर आहे? मग त्या आवरणाच्या पलीकडे बसलेला प्रचंड प्रकाशमय स्वयंप्रकाशमय आत्मा तुम्हाला दिसून येतो. काय दिसून येतो? त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होतो. आता हात माझा आत्मा, ज्याला मी बाहेर शोधत होतो, इतके दिवस धावपळ करत होतो, बायकोचे 30,000 आणि माझे 30,000, 60,000 रुपये घालून प्रत्येक तीर्थक्षेत्रभर मी फिरत होतो. द्वारका केली, रामेश्वर केलं, गंगासागर केलं, काशी विश्वनाथ केलं, मथुरा केली, वाराणसी केली, सगळं केली, पण भेटला नाही. शेवटी तो कुठे होता? शेवटी तो माझ्या हृदयात, माझ्या घरात. टाकेला कळसा, गावाला वळसा म्हणतात ना, तसं तो कुठे बसलेला आहे? आतमध्ये. तू काय करतोय? टकटक टकटक तुमच्याकडे बघतोय. कशासाठी बघतोय? त्या माझ्याकडे कधी वळेल, काय माझ्याकडे कधी वळेल आणि माझा साक्षात्कार कधी करेल, ही टकटकी लावून तो बसलेला आहे. त्याच्याकडे ढुंकून जर कोणी पाहायला किंवा ढुंकूनही पाहण्यासाठी वेळ आपल्या जीवनामध्ये नसेल तर त्याचा लाभ आम्हाला कसा काय मिळणार आहे? तो महालाभ आहे. काय? आत्म्याचं ज्ञान होणं हा काय महालाभ आहे. पण तो महालाभ आहे हे कळण्यासाठी तुम्हाला काय लागतं? तुमची योग्यता लागते. योग्यता सांगितले काय सांगितले? काय सांगितले? विवेक, वैराग्य, समाधी, मोक्ष. ही योग्यता असेल तर तो लाभ तुम्हाला मिळेल. आणि ही योग्यता घेऊन आला नाही तर तुम्हाला लाभ नाही. चला तर हे महत्व त्याचं सांगण्यासाठी आपण जे काय करतोय त्याचा अर्थ काय हे समजून जर केलं तर त्याचा आनंद आपल्याला होणार आहे ना. म्हणजे ती आत्म आश्रित अज्ञानाचा आवरणाचा नाश करते.
मग निरावरण आत्म्याचे स्वयंप्रकाशाने सच्चिदानंद रूपाने ज्ञान होते. कसं या आत्माचं कसं काय? हा तो सत आहे, नेहमीच असणार आहे. ते चैतन्य स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे. आणि ह्याच्यामुळे आनंद होतोय, परमानंद होतोय. सच्चित आनंद स्वरूपाने त्याचं ज्ञान होते. हेच आत्म्याचे काय प्रत्यक्ष ज्ञान आणि हेच ब्रह्मज्ञान. लाल केलं की नाही? काय केलं? शरीराच्या आत असणाऱ्या आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा अंतःकरण वृत्ती बाहेर जाण्याचे कारण नाही. कारण आत्मा आत आहे. त्या आत्म्याकडे अंतःकरण वृत्ती गेली म्हणजे ती आत्माशील अज्ञानाचा आवरणाचा नाश करते. मग निरावरण आत्म्याचे स्वप्रकाशाने सच्चिदानंद रूपाने ज्ञान होते. हेच आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान व हेच ब्रह्मज्ञान. काय बरोबर आहे? यावरून आवरणासही आत्मा वृत्तीचा विषय आहे. कसा? याचा अर्थ काय? हा, आवरणासहित आत्मा वृत्तीचा विषय आहे ना. निरावरण शुद्ध आत्मा वृत्तीचा विषय नाही. बरोबर आहे? काय यावरून निर्णय काय झाला? आवरणासहित आत्मा हा वृत्तीचा विषय आहे. बरोबर आहे? पण निरावरण झालेला शुद्ध आत्मा वृत्तीचा विषय नाही. वृत्तीचा विषय नाही तो अंतःकरण. कारण त्या ठिकाणी आवाज काहीच करू शकत. आवाज चुपचाप बसावा. जशा तऱ्हेने तुम्ही सूर्याचा प्रचंड प्रकाश पडलेला असतो त्यावेळेला बाहेर एक निरंजन लावलं त्याचा काय उपयोग करायचा? त्या पूर्ण प्रकाशामध्ये त्या निरंजनाचा प्रकाश नगण्य असतो. बरोबर आहे? निरावरण शुद्ध आत्मा वृत्तीचा विषय नाही. कशाचा? अंतःकरण वृत्तीचा विषय नाही. है ना? मग दृश्यते वगैरेया बुद्ध्या ही श्रुती आहे. काय श्रुती आहे? दृश्यते तू अग्रया बुद्ध्या. अग्रया बुद्ध्या म्हणजे हे आता आपण जे करतोय ना ते बुद्धीला धार लावून काय घासून त्याला एकदम धारदार बनवणं. बरोबर आहे? जे आपण काम करतोय ना ही बुद्धीची शक्ती, बुद्धीची योग्यता, आपल्या बुद्धीची ताकद, आज्ञा बुद्धीची त्या परमात्म्याला ग्रहण करण्याची शक्ती आपण आपली काय करतोय? वाढवतो. बरोबर आहे? तो आपल्या इंद्रियाच्या बाहेर जाईल. बरोबर आहे? पण आपण बुद्धीला घास घालतोय आणि तिला कशी बनतोय? धारदार. धारदार बनवणं म्हणजे काय करणं? त्याला सूक्ष्म मध्ये सूक्ष्म जाणून घेण्याची क्षमता आपली आपण गुरुच्या साह्याने वाढवतो. शक्तीचं बळ वाढवत असतो. आपल्याला स्वतःला मजबूत करतो. जशा तऱ्हेने पैलवानाला महाराष्ट्र कप जिंकायचा असेल है ना, किंवा भारताचा कप जिंकायचा असेल तर तो माणूस रोज मेहनत करतो ना पैलवान है ना. काय काय गदा फिरवतो, आणखी काय करतो, उलट्या सुलट्या पायावरून पुशअप काढतो, काय दंड काढतो, काय हे काढतो, काय आणखी काय भयंकर काम करत राहतो. खूप मेहनत करतो. आपणाला त्या कुस्तीच्या योग्य बनवणं आहे.
तशाच तऱ्हेने आत्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी आपण स्वतःला योग्य बनवतो. बरोबर आहे. चला, दृश्यते तू अग्रया बुद्ध्या. बरोबर आहे. मनसा एव इदम आत्तव्य. तीक्ष्ण केलेल्या बुद्धीने हा आत्मा दिसतो. पहिला श्रुतीचा अर्थ. दुसरीचा अर्थ आहे मनानेच त्या आत्म्याला आपण प्राप्त करू शकतो. बरोबर आहे. इत्यादी वेदांत वाक्य आहे. ही काय करतात? ही काय करतात? त्यांना पहिलीने काय सांगितलं? बुद्धी आत्म्याला जाणू शकते. दुसऱ्याने काय सांगितलं? मन जाणतं. आता हे कुठल्या आत्म्याला जाणतात? कुठल्या म्हणजे काय? आत्म्याला जाणतात. आता तुम्ही कुठला आत्मा म्हणून का विचारताय? अरे भाऊ, आत्मा दोन प्रकार काय? आवरण सहित आत्मा, निरावरण आत्मा. त्याच्यापैकी हे मनाने आणि बुद्धीने तुम्ही जे जाणता ते कुठल्या आत्म्याला जाणता? उत्तरही दिले. आवरण सहित आत्मा, बुद्धी व मन जाणतात असे सांगतात. काय सांगितलं? बरोबर आहे. काय सांगितलं इथे? आत्म्याला तुम्ही जाणू शकता की नाही? याचं उत्तर काय? जाणू शकतो. मग बोला, कशाने? इंद्रियाने नाही. मग कशाने? बुद्धी आणि मनाने जाणू शकतो. बरोबर. आता बुद्धी आणि मनाने कुठल्या आत्म्याला जाणू शकता? आवरण सहित आत्म्याला. मग राहिला पण निरावरण शुद्ध आत्मा राहिला. त्याच्याविषयी बघूया. तू काय सांगितलं? उत्तराचा क्रम तुम्हाला समजलं का? काय? आत्म्याला तुम्ही जाणू शकता का नाही? जाणू शकता. कशाने? इंद्रियाने नाही. मग कोणी जाणू शकता? बुद्धी कशी पाहिजे? तेच केलेली, त्याची शक्ती वाढवलेली बुद्धी पाहिजे. बरोबर आहे. आता बुद्धी आणि मनाने आत्म्याला जाणू शकता. याच्यासाठी प्रमाण काय? पुस्तकात बघा ना. दृश्यते तू अग्रया बुद्ध्या. क्या दृश्यते तू अग्रया बुद्ध्या. आणि मनसा एव इदम आप्तव्य. काय वेगवेगळं करून ठेवा. मनसा एव इदम आप्तव्य. वर लिहा. दृश्यते तू अग्रया बुद्ध्या. पहिले आहे. ही दोन वेदांत वाक्य काय सांगतात? आवरण सहित आत्म्यास बुद्धी व मन जाणतात असे सांगतात. बरोबर आहे ना? मग अशी पण वाक्य आहेत ना. न तत्र चक्षुर्गच्छति न वाक् गच्छति न मनो न विद्मो न विजानीम. केन उपनिषद. बाबा त्या आत्म्याकडे चक्षु म्हणजे डोळे जाऊ शकत नाही. वाणी जाऊ शकत. मग मन जाऊ शकत. त्या आत्म्याला तुम्ही
जाणू शकत आहे ना, सामान्य विशेष रूप जाऊ शकत नाही. इथे काय सांगताय दुसरं, यतो वाचो निवार्तन्ते अप्राप्य मनसा सह. तर काय सांगतो त्या आत्म्याला शोधायला है ना, मनासहित वाणी गेली. कोणाला कोणाला शोधायला गेली? आत्म्याला शोधायला कोण गेले? वाणी. मनाला बरोबर तू पण मला माझ्या बरोबर आपण शोध. काय झालं? वाणी गेली नाही रे बाबा. मग मनाच्या गळ्यात हात घालून मनासकट मागे फिरले. याचा अर्थ काय? वाणीने आणि मनाने त्या आत्म्याला जाणता येत नाही. सांगितलं ना काय झालं? वाणीने आणि मनाने त्या आत्म्याला जाणता येत नाही. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे न तत्र चक्षुर गच्छति न वाक् गच्छति न मनो न विद्म न विजानी. आम्ही त्याला तिथे डोळे जात नाही, वाणी जात नाही, आम्ही त्याला जाणू शकत नाही. विशेष आणि सामान्य रूपाने पण जाणू शकत नाही. आणि वर काय म्हटले? त्या आत्म्याला जाणू शकतात की नाही शकतात यासाठी पूर्व काय म्हटलं ना, दृश्यते त्वगरया बुद्धया मनसा एव इदम आप्तव्यम. खाली काय म्हणतात? न तत्र चक्षुर गच्छति न वाक् गच्छति न मनो न विद्मो न विजानी. आम्ही त्याला कुठल्याच प्रकाराने जाणू शकतो. आणि वरच काय? जतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसो. ज्याच्या जवळ मन आणि वाणी त्याला प्राप्त न करताच मागे फिरून येतात, म्हणजे त्याला जाणू शकत नाही असं म्हटलं आहे. वर काय म्हटलं? जाणू शकतात. आणि इथे काय म्हटलं? जाणू शकत नाही. जाणू शकत नाही. विरोधी झालं? विरोधी झालं का नाही? झालं ना. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह न तत्र चक्षुर गच्छति इत्यादी वाक्य काय करतात? असं ते सांगतात. अर्थ लागला का? समजला का? पहिली वाक्य काय सांगतात? आवरण सहित आत्मा तुम्ही पाहू शकता. दुसरी वाक्य काय सांगतात? निरावरण आत्म्याला तुम्ही पाहू शकत नाही. काय? निरावरण आत्म्याला तुम्ही पाहू शकता. दोनाचा अन्वय झाला का नाही झाला? विरोध संपला काय? पहिली वाक्य कुठली वाक्य लक्षात ठेवलं? दृश्यते तू अग्रया बुद्धया हे वाक्य. आणि मनसा एव इदम आप्तव्यम. बरोबर आहे. ही दोन वाक्य सांगतात की तासलेल्या धार लावलेल्या बुद्धीने आणि मनाने त्या आत्म्याला पाहू शकतात. पण तो आत्मा कुठला? आवरलेला सहित त्याला पाहू शकतात. आणि ही जी वाक्य सांगतात यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह आणि न तत्र चक्षुर गच्छति इत्यादी वाक्य हे काय सांगतात? निरावरण आत्मा विषय होत नाही. शुद्ध आत्मा, आवरण रहित आत्मा हा काय होतोय? बुद्धी आणि मनाचा विषय होत नाही असं सांगतात.